नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आणि आता त्याच्या भोवतीचं जाळं दिवसेंदिवस उलगडत चाललंय. लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि कोट्यवधींचे आर्थिक गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. आणि या प्रकरणात आता एक मोठं नाव पुढे आलंय. समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेले काका कोयटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून तब्बल 15,000 पतसंस्थांचं नेतृत्व करणाऱ्या या फेडरेशनमध्ये कोयटे यांची मजबूत पकड होती. 2015 पूर्वीपासून ते अध्यक्षपदावर होते. पण काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातचा समता पतसंस्थेशी थेट संबंध. इतकंच नाही, खरात तब्बल 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचं उघड झालं आणि या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. यानंतर सभासदांमध्ये संताप उसळला आणि काका कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. या वाढत्या दबावाखाली शेवटी काका कोयटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोयटे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही भोंदूचा भक्त नाही, अशोक खरातशी माझा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि पुढे म्हणाले, पतसंस्थेतील सर्व खाती केवायसी प्रक्रियेनंतरच उघडली गेली आणि कोविड काळात अनेक खाती ऑनलाईन उघडण्यात आली. मात्र ज्यांचा या खात्यांशी संबंध नसल्याचा दावा आहे त्यांचे पुरावे पोलिसांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणकोणती नावं समोर येणार, खरातच्या या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.